Good morning all of you. So we are seeing the next answer of that question. Okay, so आपण 2.2 exercise बघतोय. Lecture number, it is the lecture number 13. So lecture number 13 is okay. So तर आता हा previous क्वेश्चन जो आहे हा 15 नंबरचा क्वेश्चन्स, तर फर्स्ट एक्झाम्पल आपण इथे सॉल्व केलेला आहे फर्स्ट क्वेश्चन 15 मधील. आता सेकंड क्वेश्चन आपला फोकस करायचा आहे. मी थोडंसं रिपीट करतोय ह्या ठिकाणी की ह्या 15 नंबरच्या क्वेश्चनमध्ये दोन सेलर आहेत, शॉप सेलर आहेत, ह्या ठिकाणी बुक सेलर्स आहेत. एक आहे सुरेश, दुसरा आहे गणेश. तर दोघांचं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामधील त्यांचं बुक सेल किती रुपयांचा झालेला आहे रुपीजमध्ये त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सो मग ह्या ठिकाणी व्हॉट इज द क्वेश्चन? इफ बोथ बुक शॉप्स गॉट 10% प्रॉफिट इन द मंथ ऑफ ऑगस्ट. इन द मंथ ऑफ ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये 10% प्रॉफिट त्यांना प्रत्येक बुकवर झालेला आहे. ओके, तर आपल्याला ते अमाऊंट काढायचं आहे. चला आपण बघू अमाऊंट काढत असताना काय 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 करावं आपल्याला. सो सुरेश, फॉर सुरेशचा विषय आहे. सुरेशचं आपण ह्या ठिकाणी इन्कम काढू, म्हणजे एक्झॅक्टली किती प्रॉफिट झाला आहे त्याला प्रॉफिट काढायचं आहे. सो प्रॉफिट फॉर फिजिक्स बुक्स, प्रॉफिट फॉर फिजिक्स सुरेश इन ऑगस्ट, ऑगस्ट मंथचं काढायचं आपल्याला. ओके, सो फिजिक्स बुक्स. ओके डन. मग आता काय असेल चला बघू आता ह्या ठिकाणी. सो व्हॉट विल द, आता 10% प्रॉफिट म्हणलेलं आहे. किती म्हणलं? 10%. तर सुरेशचं ऑगस्ट महिन्यामध्ये फिजिक्सचे किती बुक्स आहेत आपल्याकडे? 6650 आणि त्या अमाऊंटवर 10% आहे. त्या अमाऊंटवर ऑफ 10% मीन्स ह्या ठिकाणी काय करायचं सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. 6650 ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन, 10% मीन डिवाइड. सो व्हॉट विल द नेक्स्ट वन? 0 0 0 0 कॅन्सल होतं. सो व्हॉट इज द आन्सर हियर? 665 हे तुमचं प्रॉफिट असेल. कुणाचं? सुरेशचं फिजिक्स बुक्सचं ऑगस्टमधील. ओके, सो हाऊ मेनी रुपीज प्रॉफिट किती यायचं सुरेशचं ह्या ठिकाणी? सुरेशचं 665 रुपये, 665 रुपीज प्रॉफिट इन विच मंथ? August month. Okay, on physics books. आता we are going to see a chemistry books. So once again, profit for chemistry books. Okay, आता chemistry books काढायचे आहेत. सो सुरेशचं केमिस्ट्री बुक्स किती आहेत? 7055 रुपीजचं, 7055 रुपीज ऑफ 10%. सो हियर 7055 इंटू 10 डिवाइड बाय 100, 110 कॅन्सल. सो ह्या ठिकाणी आपल्याला भाग घालावं लागेल. बघा आन्सर काय येतं ह्या ठिकाणी? 7055 बाय 10. सो 705 रुपये 50 पैसे म्हणता येईल. म्हणजे काय असेल आता बघा, 7055 डिवाइड बाय 10. तर याच्यातला 1 0 कॅन्सल होतो आणि इथे 1 पॉईंट वाढतो. 1 0 कॅन्सल होऊन ह्या ठिकाणी 1 पॉईंट इन्क्रीज होतो. म्हणजे ह्या ठिकाणी हाऊ मेनी रुपीज? सो 705 रुपये 5 पैसे नाही, इट इज अ 50 पैसे. ओके, सो ह्या ठिकाणी केमिस्ट्रीचं प्रॉफिट किती आहे सुरेशचं ऑगस्ट महिन्यामध्ये? 705 रुपीज 50 पैसे. सो नेक्स्ट वन प्रॉफिट काढायचं आहे आपल्याला. प्रॉफिट फॉर विच मंथ? इट इज अ केमिस्ट्री. नेक्स्ट कुठला आहे आपला? मॅथमॅटिक्स. प्रॉफिट फॉर मॅथमॅटिक्स बुक्स. आता मॅथमॅटिक्स बुक्सचं प्रॉफिट काढायचं आहे. सो मॅथमॅटिक्स बुक्सचं ऑगस्टमध्ये किती सेल झाला सुरेशचा? 8905. सो आय एम रायटिंग हिअर 8905 ऑफ 10%. ओके, सो वन्स अगेन 8905 इंटू 10 बाय 100, 1010 कॅन्सल. व्हॉट इज द आन्सर? 8905 डिवाइड बाय 10, 10 कॅन्सल. ह्या ठिकाणी इथं पॉईंट वाढतो. मग नेक्स्ट स्टेपला काय असेल मुलांनो? 890.5 रुपीज. इट इज अ प्रॉफिट ऑफ मॅथमॅटिक्स इन ऑगस्ट ऑफ सुरेश. ओके, बाय सुरेश असं म्हणता आपल्याला येईल. हे सुरेशचं प्रॉफिट झालं पूर्णपणे. आता चला हे सुरेशचं प्रॉफिट आहे कुठलं? ऑगस्ट महिन्यामध्ये 10%च्या हिशोबानं एवढं तो प्रॉफिट कमवतो. आता नेक्स्ट कोण आहे? गणेश. ओके, सो चलो वी विल सी अ गणेश. सो हियर चला गणेशचं प्रॉफिट पाहूत आपण ह्या ठिकाणी.
कॅल्क्युलेशन्स करता आलं पाहिजे, कारण एक्झाममध्ये आपल्याला कॅल्क्युलेटर नसतं अवेलेबल. ओके, अलाउड नाही आपल्याला एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर. सो दॅट्स वाय तुम्हाला भाग घालता पण आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट वन आहे गणेश. सो हिअर फॉर गणेश इन ऑगस्ट मंथ, मतलब प्रॉफिट बघायचं आहे. ओके, मग चला प्रॉफिट पाहूया ह्या ठिकाणी गणेशचं. सो प्रॉफिट फॉर, ओके, कुठले बुक्स आहेत आपल्याकडे? फिजिक्स बुक्स. प्रॉफिट फॉर फिजिक्स बुक्स. आता ऑगस्ट महिन्यामध्ये गणेशचं फिजिक्स बुक्सचं किती प्रॉफिट आहे? सेल किती? 7,000 ऑफ 10%. ओके, ऑफ म्हणण्यापेक्षा ऑन असं म्हणता येईल, ऑन 10%. ओके, सो 7,000 इंटू ऑन 10/100. So here 101010 cancel. What the remaining value is here 700 rupees. ओके, फिजिक्स किती प्रॉफिट कमवत होतो? 700 रुपये त्याचं प्रॉफिट आहे. ओके, गणेशच्या ऑगस्ट महिन्यात. पुन्हा वन्स अगेन प्रॉफिट फॉर केमिस्ट्री बुक्स. आता केमिस्ट्री बुक्स बघू चला. आता केमिस्ट्री बुक्स किती आहेत? 7,500 रुपये सेल केलं तो ऑगस्टमध्ये. 7,500 ऑन 10% असं दिलेलं आहे. सो 7,500 इंटू 10/100. सो 1010 कॅन्सल. सो वॉट द रिमेनिंग अमाऊंट? 750 रुपीज. तर 750 रुपीज त्याचं इन्कम आहे, प्रॉफिट आहे. ओके, केमिस्ट्री बुक्सचं. लास्ट बुक इज दॅट प्रॉफिट फॉर मॅथमॅटिक्स बुक्स. ओके, आता ह्या ठिकाणी मॅथमॅटिक्स बुक्स किती आहेत? 10,200 रुपयाचं मॅथचं बुक सेल केलं तो सगळ्यात जास्त ऑन 10%. आता हे इथं 20 इंटू 10% मीन्स डिवाइड/100. सो 1010 हा झिरो कटला. सो व्हॉट इज द रिमेनिंग पार्ट? 1020. सो इट इज अ मेन प्रॉफिट ऑफ मॅथमॅटिक्स बुक्स इन ऑगस्ट मंथ बाय गणेश. ओके, तर अशा पद्धतीने आपलं हे क्वेश्चन सॉल्व करता येतं. तर हे तुमचं आन्सर्स आहेत. ओके, सो इट इज अ एक्झरसाइज 2.2 असं पूर्णपणे संपलेलं आहे. 15 क्वेश्चन्स आहेत. आय थिंक सो इट इज अ 4th लेक्चर. तर 4 लेक्चरमध्ये हे संपलेलं बीट आहे पूर्णपणे. सो लेक्चर नंबर 13. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट बीट पाहायचं आहे मॅट्रेसेसमधलं. तर मॅट्रेसेसमध्ये आत्ता पण आपण काय बघितलो? चला 2 मिनटात रिव्ह्यू बघूत आपण. तर फर्स्ट ऑफ ऑल mattresses. Why we use the mattresses? Because we are using mattresses in various applications for like statistics, business, economics. Okay, in various sectors मध्ये आपण काय करतो? मॅट्रेसेस यूज करतो. त्यानंतर मॅट्रेसेस टाईप्स आपण बघितलेलं आहेत. ओके, नंतर अल्जेब्रा मेथड्स आपण पाहिलेत. ओके, मग त्यानंतर 2.1 अँड 2.2. तर 2.2 सॉल्व करत असताना आपल्याला ह्या ठिकाणी सम बेसिक्स रूल्स माहीत पाहिजे होते. ट्रान्सपोज मॅट्रिक्सचा वापर आपण ह्या ठिकाणी केलेला आहे, ॲज वेल एज इक्वल मॅट्रिक्सचा. ओके, चला आता बघूत आता नेक्स्ट बीट ऑफ मॅट्रेसेस. सो व्हॉट विल द नेक्स्ट बीट? आता नेक्स्ट बीट जो आहे तो मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रेसेस हा बीट आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रेसेस. ओके, आता ह्या ठिकाणी आपण ॲडिशन अँड ॲज वेल एज सबस्ट्रॅक्शन एवढंच पाहिलं आहे मॅट्रेसेसमध्ये. सो नाऊ वी आर गोइंग टू सी अ मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रेसेस. ओके, दॅट न्यू बीट इज दॅट. ओके, चला बहुत आपण नवीन बीट आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रेसेस. ॲक्च्युली व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन? ओके, हे सगळं बीट्स आपल्याला पाहायचं आहे आता. चला पाहूत आपण या ठिकाणी काय काय असेल ते. सो मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रेसेस. चला पाहूत आपण. जस्ट वेट. ओके, आता ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रेसेस. तर काही रूल्स आहेत मल्टिप्लिकेशन सॉल्व करत असताना. सो व्हॉट इज द मेन रूल इज दॅट मल्टिप्लिकेशन सॉल्व करत असताना तुम्हाला रो आणि कॉलम्सचा नंबर माहीत पाहिजे. नंबर मीन्स नॉट अ ऑर्डर. ओके, सो हाऊ मेनी रोज अँड हाऊ मेनी कॉलम्स.
सो व्हॉट इज मल्टिप्लिकेशन डेफिनेशन काय आहे, तर फर्स्ट गिवन ए मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन मॅट्रिक्स बी. ओके, तरच त्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन ह्या ठिकाणी करता येईल. चला पाहूत आपण आता मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस, मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस. हेडिंग इज दॅट, सब हेडिंग आहे. सो व्हॉट विल बीट इज दॅट मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस पाहायचं आहे आपल्याला. चला बघू. आता समजा रोज आर हियर. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन, टू मॅट्रिसेस ए अँड बी आर सेड टू बी. सो टू मॅट्रिसेस ए अँड बी आर said to be conformable for multiplication if the number of मेन कंडिशन सांगतो तुम्हाला काय आहे ते. ओके, इट इज अ मेन कंडिशन if the number of columns in matrix A is equal to number of rows in matrix B. Number of rows in matrix B. Okay, it is a main condition. So what is the main condition is that here, so लक्ष द्या काय आहे मेन फोकस, the number of column in matrix A is equal to number of rows in matrix B. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय, ह्या ठिकाणी एक लक्ष द्या. ज्याप्रमाणे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करत असताना आपल्याला फर्स्ट कंडिशन काय होते की दोन मॅट्रिसेस म्हणजे ए आणि बी ह्या दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर जर सेम असेल तरच त्याचे आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करता येत होतं. हा बेसिक रूल होता. तसंच ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन सॉल्व करत असताना, मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस सॉल्व करत असताना बेसिक रूल काय आहे, इफ द नंबर ऑफ कॉलम इन मॅट्रिक्स ए इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन मॅट्रिक्स बी. म्हणजे एमध्ये जेवढे कॉलम्स आहेत ए मॅट्रिक्समध्ये, हाऊ मेनी कॉलम्स तेवढेच नंबरचे रोज त्या ठिकाणी सेकंड मॅट्रिक्समध्ये पाहिजेत. ओके, मग चला बघू काय असेल तर एक्झाम्पल बघा. थोडंसं आपण एक्झाम्पल पाहूत. ओके, याच्या काही प्रॉपर्टीज पण आहेत. सो हिअर एक्झाम्पल इज दॅट इन केस ए इज इक्वल टू 2 3 5 6 8 9 इट इज अ गिवन ए मॅट्रिक्स. So here, so what is the second B matrix is that? Okay, what is the B matrix? What will 1 2 3 4 5 and then 6. It is a B matrix. So order is, what is the order? 2 by 3, and here is a 3 by 2. 3 rows 2 column, 2 rows 3 column. So what is the definition? So definition said that if the number of column in matrix A, okay, number of columns in matrix A. So how many columns in matrix A? There are 3 columns. It is the first one, column 1, column 2 and then column 3 is equal to what? Number of rows in matrix B. So how many numbers are here? Here it is a R1, R2 and then R3. So here, so how many? 3 and there are also 3. So 3 columns and 3 rows. So that time here it possible to multiply A to B. ओके, तर ह्या ठिकाणी ए आणि बी मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ओके, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता हे बाय बुक डेफिनेशन, इट इज अ बाय बुक डेफिनेशन. आता माय डेफिनेशन सांगतो. ओके, सो आता माय डेफिनेशन इज दॅट व्हॉट विल, थोडं फक्त लक्षात ठेवा. ओके, नंबर ऑफ एलिमेंट्स इन मॅट्रिक्स, number of row elements, number of row elements in
matrix A is equal to number of column elements in matrix B. number of column element in matrix B. It is a माइंड डेफिनेशन. हे माझी डेफिनेशन आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करता येतं. बघूत काय असेल. चला मी सांगतो काय करायचं आहे. आता ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन करत असताना बाय डेफिनेशन काय सांगतो, ह्या ठिकाणी नंबर ऑफ कॉलम्स किती 3, तर तिकडे नंबर ऑफ रोज किती 3 पाहिजेत. ओके तेच ठीक आहे. ह्याचं पण मिनिंग तेच आहे, पण थोडंसं फिरून आहे. म्हणजे काय लक्ष द्या. आता मी काय म्हणतो, रो आणि फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लिकेशन रूल आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करत असताना मेन फोकस काय करायचं आपल्याला, ह्या ठिकाणी फर्स्ट रो मध्ये किती एलिमेंट्स आहेत. इट इज अ फर्स्ट रो. हाऊ मेनी एलिमेंट्स आर हियर, फर्स्ट सेकंड थर्ड, 1 2 3 असे 3 एलिमेंट्स आहेत. आणि देन सेकंड मॅट्रिक्सच्या फर्स्ट कॉलममध्ये किती एलिमेंट्स आहेत इथं, 1 2 3 एलिमेंट्स. जर इथं 3 एलिमेंट्स, मी रो एलिमेंट्स म्हणतोय बरं का, आय एम सेईंग दॅट रो एलिमेंट्स अँड कॉलम एलिमेंट्स. ओके माय डेफिनेशन. मग ह्या ठिकाणी 3 एलिमेंट्स, इथं 3 एलिमेंट असतील तर त्या मोमेंटला याचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. ओके सो हिअर दॅट इज द एक्झाम्पल. सो आता ह्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. चला आपण सो मल्टिप्लिकेशन बघतोय. हाच ए आणि बी मॅट्रिक्स आहे. सो व्हॉट द आपल्याला ए बी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द ए बी मॅट्रिक्स. सो व्हॉट द ए बी 2 3 5 6 8 9. Okay, then so what is the B matrix here, 1 2 3 4 5 6. It is a B matrix. ओके सो A इंटू बी मीन्स ह्या दोन मॅट्रिक्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मल्टिप्लिकेशन करत असताना रो इंटू कॉलम करतो. काय करतो, रो इंटू कॉलम. आपण रो आणि कॉलम इंडिकेट करतो ना, तसंच रो इंटू कॉलम असतं. ओके दॅन सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, first row first column. So what is the first row, 2 3 5. It is the first row and first column. आता ह्या ठिकाणी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करत असताना फर्स्ट एलिमेंटनं फर्स्ट कॉलमच्या पहिल्या एलिमेंटशी मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे कसं, लक्ष द्या. सो 2 इंटू 1 फर्स्ट एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम चालू आहे. ओके सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग हिअर आता फर्स्टनं फर्स्टशी मल्टिप्लाय, देन प्लस सेकंड एलिमेंटनं फर्स्ट कॉलमच्या सेकंड एलिमेंटशी मल्टिप्लाय, 3 इंटू 3. देन प्लस थर्ड एलिमेंटने थर्ड एलिमेंटशी मल्टिप्लाय, 5 बाय 5. ओके फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, 2 इंटू 2. इथे गॅप घ्यायचं आहे आपल्याला, कारण हे फर्स्ट कॉलम संपला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ऑपरेशन, हेच गॅप. इट इज सेकंड वन, फर्स्ट रो सेकंड कॉलम, 2 इंटू 2 प्लस सेकंड एलिमेंट सेकंडशी 3 इंटू 4. देन प्लस थर्ड एलिमेंटने थर्ड एलिमेंटशी मल्टिप्लाय करा, 5 इंटू वॉट 6. ओके देन लक्ष द्या. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, इथं आपलं मल्टिप्लिकेशन प्लस ॲडिशन करतो आपण. पुन्हा फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लिकेशन विथ ॲडिशन. ओके डन. आता ह्या ठिकाणी सेकंड रो फर्स्ट कॉलम, टेक अ सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो 6 इंटू 1 सेकंड 8 इंटू वॉट 3. थर्ड 9 इंटू वॉट 5. ओके सेकंड रो फर्स्ट कॉलम झाला. आता सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, फर्स्ट 6 इंटू 2, सेकंड 8 इंटू 4 प्लस थर्ड 9 बाय 6. ओके बस एवढंच आहे. फक्त आता याचं कॅल्क्युलेशन टोटल जे आन्सर येईल ते येईल. ओके तर लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, ह्या ठिकाणी दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे की नंबर ऑफ एलिमेंट्स फर्स्ट रोमध्ये हाऊ मेनी एलिमेंट्स. इफ देर आर द 2 एलिमेंट्स, जर 2 एलिमेंट असतील तसंच सेकंड मॅट्रिक्सच्या फर्स्ट कॉलममध्ये पण 2च एलिमेंट लागतात. ओके तरच त्याचं आपण मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग आता ह्या ठिकाणी फर्स्ट रोमध्ये हाऊ मेनी एलिमेंट्स आर हिअर, देर आर 3 एलिमेंट्स, 1 2 3 फर्स्ट रोमध्ये. आणि इकडे फर्स्ट कॉलममध्ये हाऊ मेनी एलिमेंट्स, 1 2 3 3. सो दॅट मोमेंट इट पॉसिबल टू मल्टिप्लाय इन A and B matrix.
ओके. सो 2 into 1, चला कॅल्क्युलेट करा. 2 + 3 3 9 5 5 25. सो 5 into 5 25 होतो. सो 2 into 2 4, then plus 3 4 12, then 5 6 30. So 6 1 6 plus 8 3 24 plus 9 5 45. Okay, then 6 2 12, 8 4 32, 9 6 9 54 54. Okay, just so what is the final answer are here? So चला फायनल कॅल्क्युलेशन करा. इट इज अ ए बी आपण कॅल्क्युलेट करतोय ए बी. सो व्हॉट विल, सो हियर 25 + 9 34 2 36. Okay, so 12 4 16 16 30 46. Okay, then so here 24 and 6 30 30 and 40 75. Okay, here the answer is a 75 and it will be very big. 4 and 4 8. Okay, and 5 and 3 8 take 98. So what is the answer is a 36 46 75 98. that is a 2 by 2 given matrix. Okay, so लक्ष द्यायचं ह्या ठिकाणी काय असेल आता मल्टिप्लाय करताना. बरं आता एक लक्ष द्या, थोडंसं आपण फोकस करू कशावर. आता ह्या क्वेश्चनकडे पाहिल्यानंतर ए आणि बी मॅट्रिक्सकडे बघितल्यानंतर ह्याच्या ऑर्डरकडे लक्ष द्या. ऑर्डर काय सांगतो 2 by 3 3 by 2. मग ह्याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर कोणतं येईल बघा. असं आन्सर आहे 2 and then 2. कळतं मी काय म्हणतोय 2 and then 2 म्हणजे 2 by 2. सो इट इज अ 2 by 2. ओके, इट इज अ 2 by 2 आणि जस्ट फोकस ऑन इट. कशावर फोकस करायचं आहे, ह्या सेकंड वन हा 3 आणि इकडला 3 म्हणजे काय, नंबर ऑफ रो एलिमेंट्स इन मॅट्रिक्स ए. रो मध्ये किती एलिमेंट्स आहेत रे, 3 एलिमेंट्स. इट इज अ 3. अँड नंबर ऑफ कॉलम्स इन एल मॅट्रिक्स बी. आता कॉलममध्ये किती आहेत 1 2 3. सो दॅन 3. सो हे नंबर्स महत्त्वाचे आहेत. हा 3 and 3. फर्स्ट मॅट्रिक्सचा कॉलम, सेकंड मॅट्रिक्सचा रो. कॉलम मॅट्रिक्स हे इक्वल पाहिजेत आणि मग ऑर्डर काय येईल आपलं येणार आन्सर फर्स्ट अँड लास्ट. ओके, डन. सो अशा प्रकारे हा 2 by 2 मॅट्रिक्स ह्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करता येतो. ओके, मग चला आता ह्या ठिकाणी जे काही प्रॉपर्टीज आहेत. सो बिफोर प्रॉपर्टीज सम एक्झाम्पल्स आपण घेऊ ह्या ठिकाणी. सो चला वी आर गोइंग टू टेक अनदर क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन वी विल सी. क्वेश्चन इज दॅट फाइंड ए बी. फाइंड आउट करायचं आहे. ओके, हियर लेट दे आर गिविंग अस ए मॅट्रिक्स. व्हॉट इज द ए मॅट्रिक्स, A11 A12 A13 A11 A12 then A13 then and they are giving us B matrix is a B11 B21 B23 sorry B21 च येतं ह्या ठिकाणी B31. ओके, डन. सो हियर फाइंड ए अँड बीचा विषय आहे. आता लक्ष द्या काय असेल. एव्हरीवन लुक हियर. आता हाऊ मेनी रोज आर हियर, इट इज अ सिंगल रो. सो 1 by 3. ओके, आणि हाऊ मेनी हियर आर 3 rows 1 column. 3 rows 1 column. मी तुम्हाला आता एक सांगितलं होतं बाय डेफिनेशन. सो हाऊ मेनी कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स अँड हाऊ मेनी रोज इन सेकंड मॅट्रिक्स. इफ बोथ आर द इक्वल दॅट मोमेंट इट विल पॉसिबल टू मल्टिप्लाय each other. ओके, बाय डेफिनेशन. सो हियर हाऊ मेनी कॉलम्स आर हियर 1 2 3. इट इज अ 3. Okay, 3 equal to how many rows are here, it is row and second column, it is a row. So both are the equal, so it will possible to multiply. Okay, that and final answer काय येईल तुम्हाला आता सांगितलं. व्हॉट इज द फायनल आन्सर, किती बाय कितीचा असेल तो हा फर्स्ट अँड फर्स्ट म्हणजे 1 by 1 चा तुमचा हा मॅट्रिक्स असेल. बघू चला ह्या ठिकाणी फायनल आन्सर 1 by 1. ओके, फायनल आन्सर
ऑर्डर किती बाय किती 1 by 1चा असेल. चला भाऊ आपण ह्या ठिकाणी ए टू बी कॅल्क्युलेट करा सांगितलं आहे ए एंड बी. सो आय एम गिविंग A11 A12 A13 ओके देन सो हियर and B matrix is that B11 B21 and B31 ओके. सो आता माय रूल काय सांगतो फर्स्ट रो मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढेच कॉलममध्ये पाहिजेत. सो हाऊ मेनी एलिमेंट्स इन फर्स्ट रो एकच रो आहे 1 2 3 आणि कॉलममध्ये किती एलिमेंट्स आहेत 3च 1 2 3. मग दॅट मोमेंट ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करता येतं. म्हणजे काय करतो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंटनं फर्स्ट एलिमेंटशी मल्टिप्लाय करा. सो A11 इंटू B11 मल्टिप्लाय केलं देन प्लस सेकंड एलिमेंटनं सेकंड एलिमेंटशी A12 इंटू B21 ओके प्लस पुन्हा वन्स अगेन थर्ड एलिमेंटने थर्ड एलिमेंटशी मल्टिप्लाय A13 इंटू B31 ओके. इट इज अ मॅट्रिक्स क्लोज. आता मला सांगा ह्या ठिकाणी ही एकच टर्म आहे एकच इक्वेशन आहे. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. हे 3 टर्म्स आहेत हा वेगळा आहे हा वेगळा आणि हा वेगळा 3 टर्म्स वेगळे. इथं एकच आहे ना सगळे एकमेकाच्या प्लसमध्ये आहेत ना आणि मल्टिप्लिकेशनमध्ये ओके. सो ऑर्डर व्हॉट इज द ऑर्डर 1 रो इट इज अ 1 सिंगल रो अँड अ सिंगल कॉलम सो दॅट्स अ 1 by 1. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की फायनल आन्सर ऑर्डर काय असणार आपलं 1 by 1 ओके. आणि दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत कसं कळतं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी फर्स्ट मॅट्रिक्सचा कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचा रो हे दोन्ही जर नंबर्स जर सारखे असतील तर त्याला आपण काय म्हणता येतं ह्या ठिकाणी A इंटू बी मल्टिप्लिकेशन करता येईल ओके. सो अशा प्रकारचं एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. चला भाऊ अजून एक एक्झाम्पल पाहूत आपण ह्या ठिकाणी काय असेल. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहू चला 132321 क्वेश्चन आहे इफ A इज इक्वल टू 1 2 3 and B is equal to what is the question 3 to 1 B is equal to 3 to 1 and what is the question are here find AB does BA exist if yes find it okay. Okay so it is exist also find AB and BA find out करायचं आहे. so find AB and does BA exist. आता एक्झिस्ट मग कसं म्हणतो आपण जर ते पॉसिबल आहे का बघू आपण चेक करता येईल. फर्स्ट ऑफ ऑल ए बी जो मॅट्रिक्स आहे हाऊ मेनी रोज 1 सिंगल रो 1 by 3 कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम 1 by 3 आणि इथं ह्या ठिकाणी 3 रोज 1 कॉलम फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि कॉलम एकच आहे सो 3 by 1 ओके. आता बोथ आर द एक्झिस्ट आहेत कारण कसं ह्या ठिकाणी 3 आणि हा 3 नंबर बोथ आर द सेम कॉलम आणि रो इक्वल आहेत. सो ह्याट मोमेंटला ए बी पॉसिबल आहे ॲज वेल एज बी ए पण पॉसिबल आहे. चला ह्या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आपण ए बी कॅल्क्युलेट करू मुलांना. सो आय एम गिविंग ए 1 2 3 अँड इट्स बी मॅट्रिक्स 3 to 1. मग आता ह्या ठिकाणी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इथं एकच रो आहे आणि एकच कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॅल्क्युलेट करू. चला 1 into 3 what is the rule 1 into 3 then plus second element second she multiply 2 into 2 and then third element third number she multiply 3 into what 1 ओके. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जर इथं सेकंड कॉलम असता तर आपण ह्या ठिकाणी पुन्हा 1 कंटिन्यू ह्या ठिकाणी घेतला असता ओके. सो फर्स्ट रो सेकंड कॉलम मग व्हॉट इज द फायनल आन्सर 1 into 3 3 4 and then 3 so finally answer what will they get 6 4 10 is a 10 number आणि ऑर्डर इज 1 by 1 ऑर्डर म्हणजे काय असेल ह्या ठिकाणी एकच रो आहे आणि एकच कॉलम आहे ओके. सो दॅट्स अ 1 by 1 इट इज अ ए बी आन्सर ओके. सो वी विल गो टू सी नेक्स्ट वन इज अ बी ए कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. चला पाहूत आपण बी ए. सो बी ए कॅल्क्युलेट करत असताना ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला आपण बी ए कॅल्क्युलेट करू. सो
टुडे स्टॉप करूत आपण एवढ्या बीटवर. ओके, सो वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर.